रात्री झोप होण्यापूर्वी 2 मिनिटे हे संकटनाशक स्तोत्र ऐका. पैसा आणि सुख भरभरून मिळेल. नमस्कार मंडळी, आपण आज एक स्तोत्र पाहणार आहोत. त्याने आपल्यावर आलेली अडचणी दूर होणार आहेत. मित्रांनो, आपण गणरायाचे संकटनाशक स्तोत्र रोज रात्री झोपताना ऐकल्याने आपल्याला येणाऱ्या बऱ्याच अडचणी दूर होतात. मित्रांनो, गणरायाचे संकटनाशक स्तोत्र ऐकल्याने आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा नाश होतो व आपल्या सकारात्मक गोष्टींचा प्रवाह वाढत जातो. यामुळे आपल्या सर्वात मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतात. आपल्या जीवनात सुख दुःख कमी होऊन सुख समृद्धी शांती याचा योग्य प्रवाह होऊन आपले जीवन चांगले बनत जाते. तसंच तुम्हाला माहीत आहे की ज्या ठिकाणी सुख समृद्धी असते तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहील. पैसा संपत्ती घरात येत राहील. संकटनाशक गणेश स्तोत्र रोज रात्री झोपताना ऐकलं पाहिजे. गणरायाचे संकटनाशक स्तोत्र तुमच्यासाठी खाली दिले आहे. मित्रांनो, गणरायाचा संकटनाशक स्तोत्र कमीत कमी 108 दिवस ऐकायला पाहिजे. भक्तिभावाने व मनापासून हे स्तोत्र ऐकत जा. तुम्हाला फायदा दिसून येईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी रात्री संकटनाशक गणेश स्तोत्र ऐकायचे आहे. तसेच तुम्ही स्वतःचे म्हणत असाल तरी चालेल. मित्रांनो, आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेअर करा. ते देखील कमेंट करून कळवावे. संकटनाशक स्तोत्र पहिला श्लोक. गुरुपुत्राय नमः. गौरीपुत्राय नमः. विघ्नहर सर्वसंकट निवारक. नित्य स्मरतो भक्तीने आयु कामार्थ साधिते. दुसरा श्लोक. प्रथम नाव वक्रतुंड. दुसरे एकदंतते. तिसरे कृष्णपिंगाक्ष. चौथे गजवक्रते. तिसरा श्लोक. पाचवे श्री लंबोदर. सहावे विकटनावते. सातवे विघ्नराजेंद्र. आठवे दुर्मवर्णते. नववे श्री भालचंद्र. दहावे श्री विनायक. 11वे गणपती. 12वे श्री गजानन. 5वा श्लोक. देवाचे नाव हे 12. 3 संध्या म्हणे नर. संकट विनारक सुख दुःख स्तोत्र ऐकायचे फायदे. जीवनात अडचणी दूर होतात. या स्तोत्राने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सकारात्मकता वाढते. सुख आणि समृद्धी प्राप्त होते. गणेशाच्या कृपेने सुख आणि समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते. नकारात्मकता कमी होते. स्तोत्राचे पठण केल्याने नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळते. स्तोत्र कसे ऐकावे? रोज रात्री झोपण्यापूर्वी शांत ठिकाणी बसा. आपले डोळे बंद करा आणि स्तोत्र शांतपणे ऐका. स्तोत्र ऐकताना मनात एकाग्र करा. स्तोत्र ऐकल्यावर गणेशाला प्रार्थना करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या जवळच्या गणेश भक्तांना शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.